विद्यार्थी मित्र, मी शेख हैदर आमच्या इनोव्हेटिव्ह पब्लिकेशनच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपले हार्दिक स्वागत करतो। मागील व्हिडिओमध्ये आपण ट्रान्समिशन या सब्जेक्ट विषयी प्रीवियस इयर एग्जाम मध्ये आलेले क्वेश्चन इलेक्ट्रिशियन ट्रेड मध्ये संबंधित, फक्त इलेक्ट्रिशियन ट्रेड संबंधित ऑल ओव्हर एग्जाम म्हणजे जितके पण गव्हर्नमेंट्स एग्जाम होतात वेगवेगळ्या राज्यामध्ये त्या क्वेश्चन पेपर मधून आपण काही क्वेश्चन घेतलेले होतो। आज आपण त्या सब्जेक्टचे पार्ट सेकंड मध्ये आज आपण उर्वरित क्वेश्चन घेणार आहोत। चला तर मग सुरू करूया। तर पहिला क्वेश्चन आहे आपल्याजवळ बघा की ओव्हरहेड डिस्ट्रीब्यूशन सिस्टीम मध्ये एन लेयर स्टँडर्ड कंडक्टर असतील तर सिंगल वायरची एकूण संख्या किती। ठीक आहे, बघा इथं क्वेश्चन काय विचारलं की तुम्हाला की एक डिस्ट्रीब्यूशन सिस्टीम मध्ये आपण जे स्टँडर्ड कंडक्टर वापरतो तर स्टँडर्ड कंडक्टरचं काय म्हटलं की तुम्हाला एन लेयर आहे, किती लेयर आहे, एन लेयर कंडक्टर आहे, स्टँडर्ड कंडक्टर आहे, तर त्याच्यामध्ये एकूण वायरची संख्या कशी माहित करसाल तुम्ही। ठीक आहे, आता स्टँडर्ड कंडक्टर काय आहे ते आपल्याकडे सपोज आपल्याकडे एक स्टँडर्ड कंडक्टर, तर स्टँडर्ड कंडक्टर काय म्हणतो आपण नंबर ऑफ ग्रुप पासून का म्हणजे त्याच्यापासून काय बनते आपला एक स्टँडर्ड कंडक्टर बनते। ठीक आहे, त्याच्यामध्ये काय असतात नंबर ऑफ वायरची काय असते संख्या असते, म्हणजे ग्रुप बनवतो आपण वायरचा काय करतो ग्रुप बनवतो, त्या ग्रुपला आपण काय म्हणतो स्टँडर्ड कंडक्टर। ठीक आहे, आता जे स्टँडर्ड कंडक्टर असते तर स्टँडर्ड कंडक्टर म्हणजे काय असते एक ज्याच्यामध्ये वायरची संख्या एकापेक्षा काय राहते जास्त राहते, मग असे नंबर ऑफ स्ट्रँड तुम्हाला काय भेटतील त्या वायरमध्ये भेटतील। तर एन लेयर काय एन लेयर आहे तर त्याच्यामध्ये एकूण वायरची संख्या किती असेल, तर एकूण वायरची संख्या किती असते आपल्याकडे 3n n-1 + 1 हे काय असते त्याची एकूण वायरची संख्या असते, एकूण वायरची संख्या। तर मग हा ऑप्शन नंबर कुठे दिसते आपल्याला, ऑप्शन नंबर कुठे दिसेल तुम्हाला 3n, हा 3n 3n 3n। ठीक आहे, n-1 इथं दिसेल, या क्वेश्चनचा आन्सर काय होईल आपला हा। ठीक आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 1 का आहे बरोबर आहे। आणि जितके बी स्टँडर्ड कंडक्टर मध्ये काय असेल बघा, स्टँडर्ड कंडक्टर मध्ये एक वायर काय असते आपला इथं तुमचे काय करतो आपण याला स्ट्रेंथ वाढवण्यासाठी काय करतो स्टील वायर वापरतो। आणि बघा याच्यामध्ये काय असते एकूण वायरची संख्या काय भेटेल तुम्हाला 6, 12, 18, 24 अशा काय भेटेल तुम्हाला या वायर मध्ये काय भेटेल तुम्हाला स्ट्रँडची संख्या मिळेल। ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन। इथं बघा काय म्हटलं वायरचा ग्रुप पासून बनवलेल्या एक कंडक्टरला काय म्हणतात, वायरच्या ग्रुप पासून बनवलेल्या एका कंडक्टरला आपण काय म्हणतो। आता आपण मागच बघितलं इथं काय म्हणतो आपण वायरच्या ग्रुप पासून जे कंडक्टर असते ज्याला काय म्हणतो आपण कोणता कंडक्टर असते स्टँडर्ड कंडक्टर, कोणता असते स्टँडर्ड कंडक्टर। बघा इथं काय सॉलिड कंडक्टर व्हीआर कंडक्टर यापैकी नाही किंवा स्टँडर्ड कंडक्टर किंवा चांगला कंडक्टर, म्हणजे नंबर ऑफ ग्रुप पासून जे कंडक्टर बनते त्याला काय म्हणतो आपण स्टँडर्ड कंडक्टर, त्याला काय म्हणतो आपण स्टँडर्ड कंडक्टर। ठीक आहे, चला पुढं बघा केबल 7/20 म्हणजे 7/20 कॉपर म्हणून निर्देशित केले जाते ज्यामध्ये वायरची संख्या किती असते। ठीक आहे, 3, 13, 140, 7 आणि 20। ठीक आहे, बघा जेव्हा पण आपण एखाद्या वायरला आपण या पद्धतीने जेव्हा डिफाईन करतो किंवा स्पेसिफाईड करतो तर स्पेसिफाईड करताना जे बघा हे 7 हे 20 आहे, तर हे 7 जे ही काय करते काय सांग दाखवतो तुम्हाला वायरची संख्या म्हणजे त्याच्यामध्ये किती स्ट्रँड आहेत, किती स्ट्रँड आहे म्हणजे की वायरची संख्या दर्शवते। आणि हे काय कसं दाखवते त्याची काय दाखवते साईज, ते काय दाखवते त्याची साईज म्हणजे जाडी किती आहे। ठीक आहे, तर इथं किती वाकाल तुम्हाला काय क्वेश्चन विचारला ज्यामध्ये वायर किती असतील। ठीक आहे, ज्यामध्ये वायरची संख्या किती असेल तर वायरची संख्या कोण दाखवते पहिला डिजिट म्हणजे 7, किती 7 काय वायरची संख्या 7 कुठे ऑप्शन नंबर डी। ठीक आहे, चला पुढे मग काय म्हटलं इलेक्ट्रिक ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्यूशन सर्किटवर अचानक जास्त व्होल्टेज येण्याला काय म्हणतात। जेव्हा अचानक हाय व्होल्टेज जेव्हा प्रोड्यूस होते त्याला आपण काय म्हणतो, त्याला ऑप्शन नंबर 1 काय म्हणलं सर्ज, ऑप्शन नंबर बी लाइटनिंग, ऑप्शन नंबर सी शॉर्ट सर्किट, नंतर ओपन सर्किट आणि आयसोलेशन। जेव्हा आपण काय होते ट्रान्समिशन लाईन किंवा डिस्ट्रीब्यूशन लाईनवर ओव्हर व्होल्टेज होते, ओव्हर व्होल्टेज म्हणजे रेटेड व्होल्टेजपेक्षा जास्त, तर ओव्हर व्होल्टेजचे 2 कारण होऊ शकते, एक तर काय होऊ शकते स्विचिंग आणि दुसरं काय होऊ शकते लाइटनिंग सर्ज, त्याला म्हणतो लाइटनिंग सर्ज। तर हे जे ओव्हर व्होल्टेज अचानक सडन जे अचानक व्होल्टेज होते त्याला काय म्हणतो आपण सर्ज म्हणतो, त्याला काय म्हणतो आपण सर्ज, याला काय म्हणतो आपण सर्ज। ते सर्ज आहे हे बघा सर्जचे प्रकार किती 2 प्रकार, पहिला कोणता सडन चेंज इन लोड, सडन चेंज इन लोड म्हणजे अचानक आपण लोड जर चेंज केला असता तर, आणि दुसरा किंवा तुमचा लाइटनिंग स्ट्रोक
याला आपण एक्सटर्नल कारण म्हणतो, याला काय म्हणतो आपण एक्सटर्नल कारण, आणि याला काय म्हणतो आपण इंटरनल कारण. ठीक आहे, आपण दोन पद्धती असतात सर्च तुमची कोणकोणते कॅटेगरीमध्ये ते. एक आहे सडन चेंज इन लोड, दुसरा कोणता लाइटनिंग अरेस्टर. सडन चेंज इन लोड काय, समजा की आपल्याकडे एखादा सर्किट आहे. ठीक आहे, इथं स्विच ठेवला आपण, हा लोड आहे लक्षात, आणि इथं काहीतरी आपण काय सपोज काय केलं, इथं आपले दिलेला सप्लाय किती आहे 11 kV ची लाईन आहे. ठीक आहे, किंवा 230 व्होल्टेज बी जर आपण आपल्या घरातलं बी जर आपण कन्सिडर केलं तरी काही हरकत नाही, ते काहीतरी स्पेसिफिक व्होल्टेज आहे. ठीक आहे, आता या बघा या इक्विपमेंट जवळ सध्या व्होल्टेज किती आहे, काहीच नाही, सध्या 0 व्होल्टेज. जसं आपण काय केलं, लोड काय केलं, हा बटन काय केलं, स्विच ऑन केलं, जसं बटन स्विच केलं तर फ्रॅक्शन ऑफ सेकंड मग सडन काय झालं, अचानक इतकं व्होल्टेज काय भेटलं त्या लोडच्या अक्रॉस भेटलं. तर इथं काय झालं, याला आपण म्हणतो जे अचानक ओव्हर व्होल्टेज वाढलं त्याला म्हणतो सर्ज म्हणतो, याला काय म्हणतो आपण सर्ज. एक तर काय झालं, सडन स्विचिंग किंवा सडन चेंज इन लोड मुळे स्विचिंगमुळे होते. ठीक आहे, दुसरा किंवा बघा कधी कधी काय होते की एखाद्या लोड जर आपण रिमूव्ह करून टाकला तर सिस्टीममध्ये व्होल्टेज काय होते, अचानक काय होते, वाढून जाते. ठीक आहे, एक कारण ह्या झालं आपलं, म्हणजे त्याला आपण म्हणतो सडन चेंज इन लोड. आणि दुसरं काय आवश्यक ते लाइटनिंग स्ट्रोक, वीज वगैरे जे पडते त्याला म्हणतो आपण लाइटनिंग स्ट्रोक. तर जे अचानक ओव्हर व्होल्टेज याला काय म्हणायचं आपण सर्ज म्हणायचं, याला काय म्हणायचं आपण सर्ज म्हणायचं. ठीक आहे, पुढे बघा एका हातातून दुसऱ्या हातात वाहणाऱ्या करंटला आपण काय म्हणतो, किंवा विद्युत प्रवाहाला आपण काय म्हणतो, स्टेप पोटेन्शियल, टच पोटेन्शियल, अप्रेज आणि लिकेज पोटेन्शियल, किंवा यापैकी नाही. बघा एका हँड टू हँड जेव्हा करंट फ्लो होते, हँड टू हँड एका हातापासून दुसऱ्या हातावर वाहणाऱ्या करंटला आपण काय म्हणतो टच पोटेन्शियल, याला काय म्हणतो आपण टच पोटेन्शियल. हँड टू हँड जेव्हा करंट फ्लो होते त्याला काय म्हणायचं आपण टच पोटेन्शियल. ठीक आहे, बघा दुसरा क्वेश्चन काय, गार्ड रिंगचा मुख्य उद्देश काय आहे. गार्ड रिंगचा मुख्य उद्देश काय, पहिला ऑप्शन नंबर काय, सर्वात खालच्या कंडक्टरला जवळील युनिट्सवरील विद्युत ताण कमी करणे. ठीक आहे, पहिला आपण गार्ड रिंग म्हणजे काय ते बघू, नंतर ऑप्शन वाचू. ठीक आहे, गार्ड रिंग काय असते, जेव्हा आपण इन्सुलेटर काय आपण बघतो बघा, हे बघा गार्ड रिंग मध्ये कुठं लावतो आपण जेव्हा काय करतो, जेव्हा स्ट्रिंग इफिशियन्सीचं कॅल्क्युलेशन करतो किंवा आपण जेव्हा स्ट्रिंग बघतो बघा, हे काय काय आपल्याकडे हे जे इन्सुलेटर आहे. ठीक आहे, ही लाईन आहे. ठीक आहे, इथं आपण काय केलं, कंडक्टर कनेक्ट केलो, इथं काय कनेक्ट केलो आपण कंडक्टर कनेक्ट केलो. ठीक आहे, इथं काय होते बघा, इथं काय होते, एक आपला काय तुमचा हा एक इन्सुलेटर, इथे एक इन्सुलेटर, इथे इन्सुलेटर. तर इन्सुलेटर आपण कशा थ्रू कनेक्ट करतो, मेटल लिंक थ्रू काय करतो, स्ट्रिंग मध्ये एकासोबत काय करतो आपण सिरीज मध्ये कनेक्ट करतो. ठीक आहे, आता हिच्यामध्ये काय होते बघा की हे काय आपलं हे टावर आहे, हे काय आपला सपोज टावर आहे, आणि हे क्रॉस आर्म आहे, आणि हे काय आपलं मेटॅलिक टावर आहे. ठीक आहे, कुठं कनेक्टेड आहे, ग्राउंडशी कनेक्टेड, कुठं कनेक्ट असते, हे ग्राउंडशी कनेक्ट असते. ठीक आहे, आता इथं काय होते बघा, जेव्हा इथं काय होईल, व हे जर हे एक मेटल लिंक आहे, मेटल लिंक मध्ये काय होते, एक कॅपॅसिटर फॉर्म होते. मेटल लिंक आणि इन्सुलेटर मध्ये काय होतं तुमचं एक कॅपॅसिटर, तर याला म्हणतो आपण सेल्फ कॅपॅसिटन्स, याला काय म्हणतो आपण सेल्फ कॅपॅसिटन्स. आता हे या मेटल लिंक मध्ये आणि या मेटल लिंक मध्ये आणि कुठं या ग्राउंडेड मध्ये, मेटल लिंक आणि ग्राउंड मध्ये काय होते, एक कॅपॅसिटन्स फॉर्म होते. हे मेटल लिंक आणि टावर ग्राउंड मध्ये काय होते, एक कॅपॅसिटन्स फॉर्म होते. ठीक आहे, तर याला म्हणतो आपण शंट कॅपॅसिटन्स, याला काय म्हणतो आपण शंट कॅपॅसिटन्स. बघा आता समजा हा शंट कॅपॅसिटन्स नसेल, शंट कॅपॅसिटन्स जर फॉर्म नाही झाला तर काय होते, इथून जाणारा करंट काय होईल तुमचा, बघा इथून जे करंट गेला आय, सेम करंट इथून जाईल, सेम करंट इथून जाईल, आणि सेम करंट इथून जाईल. ठीक आहे, आणि या कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स कोणता आहे तुमचा एक्सी, इथलचा कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स कोणता एक्सी, इथलचा कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स काय, कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स एक्सी. ठीक आहे, सर्वीकडे काय समान असल्यामुळे काय आपण असं कन्सिडर करू, सर्वांचं काय एक्सी काय तुमचं कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स सारखं आहे. तर त्यामुळे इथं जे व्होल्टेज ड्रॉप होईल बघा, या ठिकाणी जे व्होल्टेज ड्रॉप होईल याला म्हणलं V1, याला इथं म्हणलं आपण V2, आणि या खाली इथं जे ड्रॉप होईल त्याला म्हणू आपण V3. तर V काय होईल तुमचा I इंटू करंट सेम आहे, I इंटू XC इक्वल टू इथं काय होईल तुमचा, इथं बी काय होईल I इंटू XC इक्वल टू I इंटू XC. तर इथं काय दिसून आलं बघा, सर्वीकडे व्होल्टेज ड्रॉप, हा व्होल्टेज ड्रॉप, हा व्होल्टेज ड्रॉप, हा व्होल्टेज ड्रॉप सर्वीकडे काय समान आहे, एकसारखा आहे. सर्वीकडे काय म्हणजे इक्वल व्होल्टेज डिस्ट्रीब्युशन काय होते, इक्वल व्होल्टेज डिस्ट्रीब्युशन. जेव्हा तिन्ही इन्सुलेटर जवळ काय असेल व्होल्टेज इक्वली डिस्ट्रीब्यूट होईल त्या टाइमला याची स्ट्रिंग, याला काय म्हणतो आपण स्ट्रिंग इफिशियन्सी. तर स्ट्रिंग इफिशियन्सी किती असेल आपली 100%, किती असेल 100%. कधी इक्वली व्होल्टेज काय होतं तुमचं, इक्वली व्होल्टेज डिस्ट्रीब्यूट होत असेल पूर्ण स्ट्रिंगमध्ये, पूर्ण इन्सुलेटर जवळ काय होईल
इक्वली व्होल्टेज जेव्हा डिस्ट्रीब्यूट होतं तेव्हा टाईमला स्ट्रिंग इफिशियन्सी किती असते 100%, 100%. पण काय होते, असं पॉसिबल नाही, असं पॉसिबल नाही, प्रॅक्टिकली असं पॉसिबल नाही. कारण काय, या मेटल लिंकमध्ये आणि इथं काय होते, एक शंट कॅपॅसिटन्स फॉर्म होते या मेटल लिंकमध्ये, आणि या शंट इथं काय होते, शंट कॅपॅसिटन्स फॉर्म होते. ठीक आहे, हा बघा हे मेटल लिंक, इथं काय झालं तुमचा एक शंट कॅपॅसिटन्स फॉर्म झाला. आता इथं काय होईल बघा, तुम्हाला एक असं दिसून येईल की जेव्हा इथून जर आपला काय झालं, जे करंट फ्लो होईल, तर करंट कसा फ्लो होईल बघा, इकडं काही करंट घेईल काही इकडं करंट घेईल, काही करंट इथं गेला, काही करंट इथं गेला, काही करंट इथं गेला, काही करंट. समजा उदाहरणार्थ इथं जर 100 अँपियर जर करंट असेल, 100 अँपियर, इकडे जर 5 अँपियर केला, वरी किती जर गेला तुमचा इथं 95, इथं गेला समजा आपला मला 5 अँपियर, तर वरी 95 मधून इथं 5 गेला, इथं किती उरला तुम्हाला 90 अँपियर. 5 अँपियर इथं गेला, इथं किती उरला 85 अँपियर, बरोबर आहे. तर इथं काय भेटेल बघा, करंट इथं जास्त आहे, इथं कमी होईल, आणखीन वरी जसं जसं करंट काय कमी होईल. याचा रिॲक्टन्स सर्वीकडे काय म्हटलं आपण, सारखा एक्सी सारखा आहे, एक्सी इंटू बघा घेतलो, हा घेतलो, तर जे या ठिकाणी जे व्होल्टेज ड्रॉप होईल, हा ठिकाणी म्हणजे लोअर म्हणजे कंडक्टरच्या जवळ जे व्होल्टेज ड्रॉप होईल, समजा याला काय म्हटलं आपण V3, तर V3 काय होईल, जास्त होईल, V3 काय होईल, जास्त होईल. कोणाच्या कम्पेअर टू इथं करंट काय त्याच्यापेक्षा कमी झालं, म्हणजे कोणाच्या V2च्या तुलनेत. इथं जे V1 आहे, हा व्होल्टेज ड्रॉप हा याच्यापेक्षा बी आणखीन कमी होईल, म्हणजे V1. काय दिसायला की इथं अनइक्वल व्होल्टेज डिस्ट्रीब्युशन होणार. सर्वात जास्त व्होल्टेज कुठं दिसेल तुम्हाला, V3 जवळ, त्याच्यापेक्षा V2 जवळ, त्याच्यापेक्षा कमी V1. म्हणजे काय अनइक्वल व्होल्टेज काय डिस्ट्रीब्यूट होतं, म्हणजे अनइक्वल जे व्होल्टेज डिस्ट्रीब्युशन आहे, तर हे जवळपास किती हे काय याला म्हणतो आपण स्ट्रिंग इफिशियन्सी. आता या जे आपण बघतो, तर जे अनइक्वल व्होल्टेज डिस्ट्रीब्युशन म्हणजे कंडक्टर जवळचा जे इन्सुलेटर आहे, ह्या कंडक्टर जवळचा इन्सुलेटर आहे, याच्याजवळ काय सर्वात जास्त ताण, याच्याजवळ काय सर्वात जास्त ताण आहे, याच्याजवळ काय सर्वात जास्त ताण आहे. त्यासाठी आपण काय करतो, हे ताण कमी करण्यासाठी कमी करण्यासाठी आपण काय करतो, इथं गार्ड रिंग कनेक्ट करतो. काय करतो, गार्ड रिंग. तर गार्ड रिंग काय असते बघा, त्याला क्लिअरच करून टाकतो. इथं जर कंडक्टर असलं बघा आपला, तर आपण इथं काय करतो बघा, इथं एक टाईपचं काय करतो, एक रिंग कनेक्ट करतो. हे काय करतो, एक मेटॅलिक रिंग कनेक्ट करतो असं. ठीक आहे, हे मेटॅलिक रिंग काय करते, इथं काय करते, तुमचा शंट कॅपॅसिटन्स काय करते, फॉर्म करते. काय फॉर्म करते, शंट कॅपॅसिटन्स. म्हणजे इथं जे कॅपॅसिटन्स आहे, सपोज याला म्हटलं आपण C1, तर हे काय करते C1 डॅश, इथं झालं C2, तर इथं काय बोला C2 डॅश. इक्वल अँड अपोजिट. त्याच्यामुळे काय होईल, हा जे शंट कॅपॅसिटन्स आहे, हा शंट कॅपॅसिटन्स काय होईल तुमचा कम्प्लिटली काय होईल, निग्लेक्ट केला जाईल. म्हणजे काय भेटलं तुम्हाला, म्हणजे काय होईल, हे इक्वली डिस्ट्रीब्युशन होईल. म्हणजे काय होईल, इथं बी व्होल्टेज सारखा भेटेल, इथं बी व्होल्टेज सारखा भेटेल, इथं बी व्होल्टेज सारखा भेटेल. लक्षात, ज्या आधी आपल्या शंट कॅपॅसिटन्समुळे, ह्या शंट कॅपॅसिटन्समुळे काय होऊ लागला, इथं व्होल्टेज डिस्ट्रीब्युशन काय होऊ लागलं, जास्त होऊ लागला, त्याच्यापेक्षा कमी इथं, त्याच्यापेक्षा कमी इथं, त्याच्यापेक्षा कमी इथं. म्हणजे जे लोवेस्ट युनिट आहे कोणाचा इन्सुलेटरचा, त्याच्यावर जास्त ताण येऊ लागला, त्याच्यावर काय होऊ लागला, खूप जास्त ताण येत होता. मग याच्यासाठी आपण काय करतो, गार्ड रिंगचा वापर करतो. गार्ड रिंग काय करते, तुम्हाला कधी कधी आणखीन इन्सुलेटरला पंक्चर होण्यापासून काय करते, वाचवते, फ्लॅश ओव्हर म्हणजे सडन फ्लॅश झाल्यापासून. ठीक आहे. तर आता इथं बघा, इथं ऑप्शन काय होईल तुम्हाला, गार्ड रिंगचा मुख्य उद्देश काय झाला, गार्ड रिंगचा मुख्य उद्देश सांगा काय होईल. आता गार्ड रिंगचा मुख्य उद्देश काय होईल, गार्ड रिंगचा मुख्य उद्देश सर्वात खालच्या कंडक्टर जवळील युनिट्सवरील विद्युत ताण कमी करणे, इलेक्ट्रिकल स्ट्रेस काय करणे, कमी करणे. कुठं, लोवेस्ट युनिट ऑफ इन्सुलेटर, कुठं, कंडक्टरच्या जवळचा जे सर्वात खालचं युनिट आहे, त्याच्यावर जे इलेक्ट्रिकल स्ट्रेस, जे इलेक्ट्रिकल ताण जास्त आहे, त्याला कमी करण्यासाठी काय करतो आपण, काय करतो, गार्ड रिंगचा वापर करतो. ठीक आहे, चला पुढे. हे बघा, ट्रान्समिशन इफिशियन्सी वाढते. जसं काही समजा काय वाढल्यानंतर ट्रान्समिशन इफिशियन्सी वाढते. काय म्हटलं, व्होल्टेज आणि पॉवर फॅक्टर दोन्ही वाढतात तेव्हा इफिशियन्सी वाढते. व्होल्टेज आणि पॉवर फॅक्टर दोन्ही कमी होतात तेव्हा इफिशियन्सी वाढते. व्होल्टेज वाढते पण पॉवर फॅक्टर कमी होते, आणि व्होल्टेज कमी होते पण पॉवर फॅक्टर वाढतो. ठीक आहे. आता इफिशियन्सी बघा, इफिशियन्सी ऑफ ट्रान्समिशन लाईन काय होते, जेव्हा आपण काय केलं, समजा जर व्होल्टेज जर वाढवलं, काय केलं आपण, व्होल्टेज जर इन्क्रीज केलं, तर काय होते बघा, एक मला सांग, पॉवर जे इफिशियन्सीमध्ये काय असं, इफिशियन्सी काय असते, ट्रान्समिशन इफिशियन्सी इज इक्वल टू काय असेल तुमचं आउटपुट पॉवर, पी आउट म्हणजे कोणतं, रिसिव्हिंग एंडला, कुठं पी आर रिसिव्हिंग एंड डिवाइड बाय काय असेल तुमचं इनपुट पॉवर, इनपुट पी इनपुट असेल म्हणजे कोणता
PS सेंडिंग एंड पॉवर, PS म्हणजे कोणता, सेंडिंग एंड पॉवर. यापैकी आपण कन्सिडर करू काही पण, ठीक आहे. आता इथं बघा काय होते की जेव्हा आपण इन पॉवर तर बघितलं, पॉवर P इज इक्वल टू काय होते, √3 VI cos phi, VI cos phi, ठीक आहे. आता जे पॉवर आहे हे पॉवर आता आपल्याला माहिती आहे, इथं बघा करंट जे आहे तर करंट I इज इक्वल टू काय होईल, पॉवर P डिवाइड बाय √3 इंटू V इंटू cos phi, V इंटू cos phi, ठीक आहे. आता इथं काय होते बघा की जसं पॉवर, आता काय म्हटलं आपण, हे बघा आता लाईनमध्ये होणार लॉस आहे, तर लाईन लॉस जे लाईनमध्ये होणार लॉस आहे, लाईन लॉस, तर लाईन लॉस इज इक्वल टू काय असते, लाईन लॉस इज इक्वल टू काय असते आपल्याकडे, त्याला म्हणतो पण 3I²R, 3 फेज असेल तर I²R, म्हणजे कशावर डिपेंड आहे, करंटच्या स्क्वेअरवर, ठीक आहे. आता जसं आपण काय केलं बघा, इथं व्होल्टेज आणि करंटचं रिलेशन कसं भेटलं आपल्याला, करंट I इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू व्होल्टेज V, करंट I इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू व्होल्टेज V. तर आणि बघा आणखीन करंटचं रिलेशन, आणखीन करंट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू काय भेटलं आपल्याला, इथं बघा हे पॉवर फॅक्टर भेटेल, म्हणजे काय 1/cos phi, 1/cos phi दिसायला इथपर्यंत, म्हणजे काय दिसायला आपल्याला बघा, पेन दिसायला सर बरोबर आहे, हे दिसेल नाही. इथं बघा आता का आपल्याला काय भेटलं, इथं की रिलेशन काय भेटलं, करंटचं रिलेशन काय, करंट I इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू व्होल्टेज V, आणि करंट I इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू काय भेटला तुम्हाला, पॉवर फॅक्टर cos phi, ठीक आहे. आता दोन्ही ठिकाणी काय होईल, जसं व्होल्टेज वाढला करंट कमी होईल, म्हणजे जसं व्होल्टेज इन्क्रीज केलो करंट कमी झाला, ठीक आहे. इथं काय केलं, व्होल्टेज इन्क्रीज केलो करंट कमी झाला, ठीक आहे. व्होल्टेज वाढवलं करंट कमी झालं, आणि इथं जसं काय केलं, पॉवर फॅक्टर वाढवलं करंट कमी झाला, लॉस कमी झाले, करंट कमी झाला, लॉस कमी झाला, लॉस कमी झाले, इफिशियन्सी आपली वाढली. मग याच्यामुळे काय होईल की बघा आपल्याला समजा जेव्हा आपण काय करा, ट्रान्समिशनची इफिशियन्सी वाढवायची असेल तर आपल्याला व्होल्टेज V काय करायला, व्होल्टेज वाढवावं लागेल. व्होल्टेज वाढवलं काय होते, आपल्याकडे काय होते, करंट काय होते, कमी होते. करंट कमी झालं तर काय होतं, जे लॉसेस आहे तर लॉसेस पण काय होतात, कमी होतात. लॉसेस कमी झाले तर जे इफिशियन्सी आहे, पर्सेंटेज इफिशियन्सी काय होते, वाढते, ठीक आहे. नंतर पुढे आपण जर पॉवर फॅक्टर बघा, इथूनच आपल्याकडे काय रिलेशन आहे, पॉवर P इज इक्वल टू √3 VI cos phi, ठीक आहे. करंट I इज इक्वल टू काय, पॉवर P डिवाइड बाय √3 V cos phi, ठीक आहे. इथून रिलेशन काय बघा, दोघांचं रिलेशन कसं आहे, इनव्हर्सली रिलेशन आहे, ठीक आहे. जसं आता cos phi पॉवर फॅक्टर जर वाढवला, तर काय होते, करंट काय होते, करंट कमी झाला तर लाईनमध्ये होणार लॉसेस काय होतात, कमी. लाईनमध्ये लॉसेस झाले तर काय होते, पर्सेंटेज इफिशियन्सी काय होते, आपली वाढते, ठीक आहे. तर ट्रान्समिशन इफिशियन्सी वाढते, जसं पॉवर फॅक्टर काय होईल आपला वाढवला तर, आणि व्होल्टेज काय गेला पण वाढवला तर, म्हणजे व्होल्टेज आणि पॉवर फॅक्टर दोन्ही वाढवले म्हणजे इन्क्रीज केलं तर काय होईल, आपल्याकडे काय होईल, ट्रान्समिशन इफिशियन्सी इन्क्रीज होईल, ठीक आहे. नेक्स्ट बघा काय म्हटलं, ओव्हरहेड लाईनसाठी सर्ज इम्पिडन्स खालील प्रमाणे घेतला जातो, 10 ते 20 ओहम, 100 ते 200 ओहम, 50 ते 60 ओहम, आणि 1000 ते 2000 ओहम. आता काय सर्ज इम्पिडन्स, आता सर्ज इम्पिडन्स कोणाला म्हणतो आपण बघा, जे ट्रान्समिशन लाईन आहे आपल्याकडे, सपोज हे ट्रान्समिशन लाईन आहे, ठीक आहे. या ट्रान्समिशन लाईनचा जे इम्पिडन्स आहे, ट्रान्समिशन लाईनचा इम्पिडन्स Z, ठीक आहे. याला काय म्हणतो आपण, ZC, कधी विथ कोणासोबत, विथ लॉसेस, आणि याला जर ZC ला काय केलं आपण, ZC म्हणजे कॅरेक्टरिस्टिक इम्पिडन्स, ट्रान्समिशन लाईनचा इम्पिडन्स कोणासोबत, लॉसेस सोबत जर कन्सिडर केलो, ट्रान्समिशन लाईनचा काय म्हटलं आपण, लॉसेस कन्सिडर केलो, काय म्हणलं, ट्रान्समिशन लाईनचा इम्पिडन्स लॉसेस सोबत असेल तर त्याला म्हणजे कॅरेक्टरिस्टिक इम्पिडन्स, आणि जर विदाऊट लॉस असेल, कोणासोबत, विदाऊट लॉस असेल तर त्याला काय म्हणायचं आपण, सर्ज इम्पिडन्स, ZS, सर काय म्हणतात आपण त्याला, सर्ज इम्पिडन्स. तर सर्ज इम्पिडन्स काय असते बघा, पहिले कॅरेक्टरिस्टिक इम्पिडन्स काय असते बघू, ZC. तर ZC इज इक्वल टू काय असते, अंडर रूट काय असलं पाहिजे आपल्याकडे, R प्लस J ओमेगा R प्लस J ओमेगा L, ठीक आहे. बाय डिवाइड गेला काय असायला पाहिजे, काय असायला पाहिजे,
कंडक्टन्स म्हणजे काय असते ZC कॅरेक्टरिस्टिक इम्पिडन्स. कॅरेक्टरिस्टिक इम्पिडन्स कसं म्हणून दाखवतो आपण अंडर रूट सर हे इथून एडिट करा थोडंसं, इथून कॅरेक्टरिस्टिक इम्पिडन्स एक इक्वेशन थोडासा रिपीट करा. कॅरेक्टरिस्टिक इम्पिडन्स काय असते आपल्याकडे अंडर रूट Z इज इक्वल अंडर रूट Z बाय Y म्हणजे इम्पिडन्स डिवाइड बाय ॲडमिटन्स. मग इम्पिडन्स डिवाइड बाय ॲडमिटन्स कसं करतो आपण बघा. इम्पिडन्स Z इज इक्वल टू काय असते, इम्पिडन्स Z इज इक्वल टू R प्लस J ओमेगा L, R प्लस J ओमेगा L. आणि कंडक्टन्स इम्पिडन्स काय असते कंडक्टन्स प्लस J ओमेगा C. ठीक आहे, इथपर्यंत ठीक आहे. आता आपल्याला काय माहिती आहे की समजा आपण याला काय म्हणतो आपण कॅरेक्टरिस्टिक इम्पिडन्स. कधी हे असेल विदाऊट लॉस असेल तर याला कॅरेक्टरिस्टिक इम्पिडन्स म्हणायचं. आणि जर काय असेल विदाऊट लॉस असेल तर त्याला काय म्हणतो आपण सर्ज इम्पिडन्स. तर सर्ज इम्पिडन्स काय असेल पाहिजे विदाऊट लॉस काय असेल तर काय पाहिजे R ची आणि G ची किंमत किती असायला पाहिजे त्या टाइमला 0. विदाऊट लॉस जर कन्सिडर केलं तर काय होईल R इक्वल टू G इक्वल टू 0 म्हणजे दोघांची किंमत किती 0. मग इथं जर 0 ठेवलं काय होईल अंडर रूट बघा R ची किंमत 0 ठेवलं प्लस काय होईल J ओमेगा L डिवाइड बाय J ओमेगा C म्हणजे ओमेगा कटलं इक्वल टू काय भेटलं अंडर रूट L भागीला C. मग हे L बाय C म्हणजे कॅरेक्टरिस्टिक याला काय म्हणतो आपण सर्ज इम्पिडन्स इज इक्वल टू अंडर रूट L डिवाइड बाय C हे भेटलं आपल्याला सर्ज इम्पिडन्स. आणि हे सर्ज इम्पिडन्स जे असते ना तर सर्ज इम्पिडन्स काय असते ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईनसाठी याची किंमत किती असते 400 to 600 ओहम 400 to 600 ओहम. आणि अंडरग्राऊंडमध्ये काय असते याची किंमत किती असते त्याच्यापेक्षा 10 पटीने कमी म्हणजे किती असेल जवळपास 40 ओहम ते 60 ओहम कशासाठी अंडरग्राऊंडसाठी. आणि हे कशासाठी ओव्हरहेड लाईनसाठी. ठीक आहे, ओव्हरहेड लाईनसाठी. मग तुम्हाला मला ओव्हरहेड लाईनसाठी सर्ज इम्पिडन्स खालील प्रमाणे किती असायला पाहिजे जवळपास 400 ते 600 असायला पाहिजे. 400 ते 600 ऑप्शनमध्ये नाहीच आहे. ठीक आहे, तर 400 ते 600 ॲज पर ऑप्शननुसार जर आपल्याला निवडायची जर गरज पडली कारण हा क्वेश्चन काय एक्झाममध्ये आलेला आहे पेपरमध्ये आलेला. ठीक आहे, आता हाच जर ऑप्शन जर आपण जर आता क्वेश्चन जर बघितलं होतं आपल्याला ऑप्शन काय पाहिजे होतं 400 ते 600 पाहिजे होतं पण ऑप्शन तिथं नाही आहे. तर त्याच्यामध्ये 400 ते जवळपास 600च्या जवळपासचं जे ऑप्शन आहेत कोणता राहील ऑप्शन नंबर बी राहील. ऑप्शन नंबर काय राहील 100 ते 200 ॲज पर ऑप्शननुसार आपण 100 ते 200 ओहम हा निवडू शकतो म्हणजे ऑप्शन नंबर बी काय होईल आपला बरोबर होईल. ठीक आहे, पुढे हे बघा म्हणलं वाहकाच्या सभोवतालच्या हवेतील इलेक्ट्रोस्टॅटिक ताण रिकामी जागापेक्षा जास्त वाढल्यास कोरोना सहसा उद्भवतो. ठीक आहे, आता कोरोना काय राहते आपल्याकडे काय होते जेव्हा एखादा कंडक्टर घेतला आपण या कंडक्टरची जवळपासचे जे एअर आहे आजूबाजूची म्हणजे काय होते तिचे सराउंडेड एअर असते आजूबाजूची एअर ही एअर काय होते आयोनाइज म्हणजे जळायला लागते. त्या टाइमला काय होते आपला कोरोना निर्माण होतो. कोरोना म्हणजे काय होते प्रोडक्शन ऑफ ओझोन गॅस काय होते आणखीन व्हायलेट ग्लो आणि हिसिंग नॉईज किंवा हिसिंग साऊंड. ठीक आहे, आता बघा जे काय म्हणतो आपण कोरोना म्हणजे काय झालं एक टाईपचं काय तुमच्याकडे काय होईल हे जे लाईन आहे ही लाईन कशी तुमची व्हायलेट ग्लो म्हणजे व्हायलेट कलरमध्ये काय होईल जांभळ्या कलरमध्ये चमकायला सुरुवात होईल चकाकी होईल. ठीक आहे, दुसरा काय होईल तिथं काय होईल तुमचं ओझोन गॅस प्रोड्यूस तिथं काय होईल आणखीन ओझोन गॅस प्रोड्यूस होईल आणि तिथं काय होईल तुमचं एक हिसिंग साऊंड येईल काय होईल हिसिंग साऊंड. तर या प्रोसेसला काय म्हणतो आपण कोरोना कोणकोणता प्रोडक्शन ऑफ ओझोन गॅस व्हायलेट ग्लो आणि हिसिंग साऊंड याला काय म्हणायचं आपण कोरोना. तर कोरोना केव्हा होते जेव्हा हवेतील इलेक्ट्रोस्टॅटिक ताण हा तुमचा 30 kV किती 30 kV किंवा मिनिमम 30 kV मिनिमम काय असेल पर सेंटीमीटर असेल काय असेल इलेक्ट्रोस्टॅटिक. त्यामुळे काय होते तुमचं इलेक्ट्रोस्टॅटिक ताण आपला 30 kV पेक्षा जर जास्त वाढला तर काय होते तिथं कोरोना तुम्हाला दिसायला सुरुवात होते दिसायला सुरुवात होते. ठीक आहे, पुढं काय म्हणलं ACSR कंडक्टरमध्ये स्टील वायरचे कार्य काय. ACSR कंडक्टर काय म्हणते ॲल्युमिनियम कोर स्टील रेनफोर्स तर ॲल्युमिनियम कंडक्टर काय आपला काय असे गुड क्वालिटी ऑफ काय त्याच्यामध्ये कंडक्टिव्हिटी चांगली असते स्वस्त असते आणि काय असते बाकी गोष्टीमध्ये आता आपल्याला काय असतं फक्त डिसॲडव्हान्टेज काय की त्याची काय असते मेकॅनिकल स्ट्रेंथ काय असते खूप कमी असते फ्लेक्झिबिलिटी कमी असते. मग त्याची फ्लेक्झिबिलिटी वाढवण्यासाठी आणि यांत्रिक शक्ती वाढवण्यासाठी आपण काय करतो त्याच्यामध्ये एक सेंटरला काय करतो स्टील वायर घेतो काय करतो आपण स्टील वायर
आणि याच्या भोवती काय करतो आपण, आजूबाजूला काय करतो आपण, दुसरे ॲल्युमिनियम काय करतो, कंडक्टर काय करतो, बाइंड करतो, बरोबर आहे. म्हणजे याच्या भोवती काय भेटेल तुम्हाला, ॲल्युमिनियम कंडक्टर. तर याला काय म्हणतो आपण, ACSR कंडक्टर. याला काय म्हणतो आपण, याच्यातला एक कोणता, स्टील कंडक्टर. तर याच्या जवळपास काय भेटेल तुम्हाला, दुसरे कंडक्टर कोणते भेटेल तुम्हाला, ॲल्युमिनियम कंडक्टर. याला म्हणतो आपण ॲल्युमिनियम कंडक्टर स्टील रेनफोर्स. समजलं. तर याची काय असं मेकॅनिकल शक्ती वाढवण्यासाठी आपण काय करतो, स्टील वायरचा वापर करतो. म्हणजे काय म्हणलं, ACSR कंडक्टर स्टील वायरचे कार्य काय, सर्ज रोखण्यासाठी नाही, कोरोना रोखण्यासाठी नाही, इंडक्टन्स कमी करण्यासाठी नाही, अतिरिक्त यांत्रिक शक्ती प्रदान करण्यासाठी. कशासाठी, अतिरिक्त यांत्रिक शक्ती प्रदान करण्यासाठी काय करतो आपण, स्टीलचा वायर वापरतो. ठीक आहे. पुढे ट्रान्समिशन लाईनमध्ये लाईन व्होल्टेज अंदाजे रिकामी जागा थ्रेशोल्ड मूल्यापेक्षा जास्त होत असेल तर परिणामी हवेचे आयनीकरण होते. आता आपण मागे बघितलं, जेव्हा आपण व्होल्टेज काय होईल आपला 30 kV, किती, मिनिमम 30 kV पेक्षा जर काय होईल पर मिलीमीटर. ठीक आहे, मिलीमीटर. ठीक आहे, 30 kV पर मिलीमीटर पेक्षा जर किंवा 30 kV पर सेंटीमीटर पेक्षा जर काय होते जास्त होत असेल तर कंडक्टरच्या जवळपासची जी बी सराउंडेड एअर, आजूबाजूची एअर आहे, ही एअर काय होते, आयनाइज होण्यास सुरुवात होते. त्याच्यामुळे काय होते, तिथं कोरोना आपल्याला दिसायला काय होते, सुरुवात होते. मेन म्हणजे काय, आयनीकरण. म्हणजे हवेचे काय होते, आयनीकरण. हवा काय होते, त्याची जवळपास काय होते, जळायला सुरुवात होते. ठीक आहे. तर त्याला म्हणतो आपण आयनीकरण ऑफ एअर. तर कशावरील, 30 kV, कमीत कमी 30 kV वर. ठीक आहे. पुढे पण ट्रान्समिशन लाईनसाठी सर्ज इम्पिडन्सची व्याख्या कशी केली जाते. ट्रान्समिशन लाईनची व्याख्या, सर्ज इम्पिडन्सची व्याख्या काय आताच बघितलं आपण, काय असते, L/C. काय म्हटलं आपण तुम्हाला, जेव्हा विदाऊट काय असतं तुमचा कॅरेक्टरिस्टिक इम्पिडन्स काय म्हणतो आपण, Z ZC इम्पिडन्स डिवाइड बाय ॲडमिटन्स. ठीक आहे. बट हे कधी असते, जर लॉसलेस लाईन असेल तर लॉसलेस किंवा विथ लॉस, कोणता, विथ लॉस असेल तर विथ लॉस आपण त्याला काय म्हणतो, Z R + J⍵L डिवाइड बाय कंडक्टन्स काय J⍵C. ठीक आहे. तर याला म्हणा आपण ZC. याला काय म्हणा आपण ZC, म्हणजे कोणता, कॅरेक्टरिस्टिक इम्पिडन्स. पण आपल्या सर्ज इम्पिडन्स काय असते, विदाऊट लॉस. काय असते, विदाऊट लॉस. ठीक आहे. मग जर म्हटलं विदाऊट लॉस जर म्हणलो तर विदाऊट लॉस काय असते, R आणि G ची किंमत किती असते, 0. जसं मागच कॅल्क्युलेट केलं आपण. मग त्या टाइमला काय होईल, तेव्हा R ची किंमत 0 + J⍵L डिवाइड बाय J⍵C. बरोबर आहे. तर काय होईल, हा J आणि J कॅन्सल, हा इथं 0 प्लस होता, हा बी G ची व्हॅल्यू 0 ठेवलं, उरला काय, √L/C. म्हणजे ऑप्शन नंबर 1 काय आपला बरोबर आहे. ठीक आहे. याला म्हणजे आपण सर्ज इम्पिडन्स. सर्ज इम्पिडन्सची किंमत किती असते, 400 to 600 ओहम. कशासाठी, ओव्हर हेडसाठी. आणि अंडरग्राऊंड UG साठी किती असायला पाहिजे, 40 ते 60. ठीक आहे. म्हणजे याच्या ओव्हरहेडपेक्षा 10 पटीने कमी असायला पाहिजे. ठीक आहे. ट्रान्समिशन लाईनच्या व्होल्टेज रेग्युलेशनसाठी संख्यात्मक मूल्य असते, उच्च असते, कमी असते, खूप उच्च असते आणि मीडियम असते. रेग्युलेशन म्हणजे काय असते, समजा हे ट्रान्समिशन लाईन आहे आपली. ठीक आहे. इथून सेंड केलं, VS म्हणजे सेंडिंग एंड व्होल्टेज. इथं रिसीव्ह करायला म्हणजे काय म्हणलं आपण, रिसिव्हिंग एंड व्होल्टेज. याला काय म्हणतो आपण, रिसिव्हिंग एंड व्होल्टेज. ठीक आहे. मधात काही ना काही या लाईनचं काय असेल, पॅरामीटर R, फिजिकल पॅरामीटर असतील, आणखी रेजिस्टन्स, इंडक्टन्स, कॅपॅसिटन्स. ठीक आहे. आता याच्यामुळे काय होते, जेव्हा पण आपण काय करतो, समजा मी जर उदाहरण म्हणलं, इथं काय म्हणलं आपण 11 kV जर ट्रान्समिशन सेंडिंग एंड व्होल्टेज आहे, तर मला असं काय असते, एक्सपेक्टेशन काय असते, मला काय असायला पाहिजे की बा इथं बी 11 kV व्होल्टेज भेटायला पाहिजे, इथं बी 11 kV व्होल्टेज भेटायला पाहिजे. पण असं होत नाही. कारण काय, या लाईनमध्ये काय होतं, जेव्हा करंट लोड कनेक्ट केलो आपण, लोड कनेक्ट केला, करंट फ्लो होते. करंट फ्लो होतं काय होते, I × R काय होते, व्होल्टेज काय होते, व्होल्टेज ड्रॉप होते. व्होल्टेज काय होते, ड्रॉप होते. मग व्होल्टेज ड्रॉप झाला समजा, तर इथं काही ना काही व्होल्टेज ड्रॉप होईल. रिमेनिंग व्होल्टेज कुठे भेटते तुम्हाला, इथं भेटते. ठीक आहे. मग आपल्याला काय अपेक्षा असते की इथं जे लाईनमध्ये होणार जे व्होल्टेज ड्रॉप आहे, हा व्होल्टेज ड्रॉप कमीत कमी व्हायला पाहिजे. आणि जेवढा सेंड केला तर त्यापैकी मॅक्झिमम व्होल्टेज तुम्हाला इथं भेटायला पाहिजे. बरोबर की नाही. म्हणजे जितका व्होल्टेज सेंड केलं तितकंच इथं भेटायला पाहिजे. आणि जे जर होत पण असेल, जर समजा एखादा व्हेरिएशन जर व्होल्टेजमध्ये ड्रॉप होत पण असेल तर ते कमीत कमी प्रमाणात झालं पाहिजे. तर हे जे इथं जे होणारा चेंज व्होल्टेज टर्मिनल चेंज होणारा व्होल्टेज आहे ना. कारण काय होतं, जसं जसं आपण काय केलं, लोड वाढवलं, लोड वाढत काय होते, करंट वाढते. करंट वाढलात काय होते, I × R काय होते,
हे जे ड्रॉप आहे व्होल्टेज ड्रॉप आहे हे पण वाढते. मग इथं काय तुम्हाला व्होल्टेज काय भेटेल कमी कमी होत भेटेल, काय भेटेल कमी 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 होत भेटेल ठीक आहे. मग आपल्याला एक्सपेक्टेशन असं की इथं जे टर्मिनलमध्ये होणारा जे बदल आहे ते कमीत कमी व्हायला पाहिजे, पर्सेंटेजमध्ये काय व्हायला कमीत कमी व्हायला पाहिजे. तर त्याला म्हणतो आपण ट्रान्समिशन लाईनचं जे व्होल्टेज रेग्युलेशन संख्यात्मक मूल्य काय असायला पाहिजे, खूप कमी असायला पाहिजे, कमीत कमी असायला पाहिजे ठीक आहे. उदाहरणार्थ जर म्हणलं समजा इथं जर काय म्हणलं तुम्हाला 5% काय व्होल्टेज आहे रेग्युलेशन आहे आणि एक 10% व्होल्टेज रेग्युलेशन आहे, तर दोनपैकी चांगला व्होल्टेज रेग्युलेशन कोणता, 5%. कारण इथं 5% काय व्हावं लागलं व्होल्टेज फक्त इथं चेंज व्हावं लागलं, बदल म्हणजे 11 kV पैकी किती व्होल्टेज भेटायला कमी व्हावं लागलं इथं 5% ठीक आहे. आणि यामध्ये किती टक्के डिफरन्स व्हायला, 10% डिफरन्स व्हायला. मग आपल्याला काय पाहिजे इथं व्हेरिएशन जे भेटायला ते व्हेरिएशन काय पाहिजे आपल्याला, इथं जे होणारा व्हेरिएशन आहे हा व्हेरिएशन काय पाहिजे आपल्याला कमीत कमी पाहिजे, हा व्हेरिएशन काय पाहिजे आपल्याला कमीत कमी पाहिजे. तर मग काय होईल जितका व्होल्टेज रेग्युलेशन कमी तितका चांगला, 0 असेल तर खूप चांगली गोष्ट, 0 असेल तर काय सेंडिंग एंड व्होल्टेज इक्वल टू रिसिव्हिंग एंड व्होल्टेज, बरोबर आहे. पण असं काय होते प्रॅक्टिकली पॉसिबल नाही. तर त्याच्यामुळे काय म्हणतो आपण त्याला व्होल्टेज रेग्युलेशन जितका कमी तितका चांगला. तर किती चांगला, खूप कमी जर असेल तर खूप चांगली गोष्ट ठीक आहे. पुढे कोरोनामुळे ओझोनची उपस्थिती विद्युत प्रणालीवर परिणाम करते. आता कोरोना इफेक्टमुळे काय होते विद्युत प्रणाली म्हणजे इलेक्ट्रिकल सिस्टीमवर काय परिणाम होते, पॉवर फॅक्टर कमी होते, कंडक्टरला कोरेडिंग करते, पॉवर फॅक्टर वाढवते, जमिनीवर ऊर्जा हस्तांतरित करते ठीक आहे. आता या कोरोनामुळे काय होते, हे जे कोरोना काय म्हणलं तुम्हाला ओझोन गॅस प्रोड्यूस करते, बरोबर आहे. ह्याच्या आजूबाजूची जी एअर आहे तर एअरचे काय होते आयोनायझेशन, बरोबर आहे. तर आणि इथं काय होते तुमचं काय होते हिसिंग साऊंड प्रोड्यूस होते, एक काय होते व्हायलेट ग्लो होते, व्हायलेट ग्लो होते. मग हे जे पूर्ण प्रोसेस काय केमिकल प्रोसेस थ्रू जाते, कशा हे जे दरम्यान काय होते हा कंडक्टर काय होते एका केमिकल प्रोसेस थ्रू जाते, त्याच्यामुळे कंडक्टर काय होते आपला कोरेडिंग होते, म्हणजे काय होते जगाटते, काय होते जगाटते म्हणजे कोराइड होते. या कोराइडमुळे काय होते त्याचं सरफेस काय होते इनरेग्युलर सरफेस होते. अरे याच्यामुळे काय होते जे आपल्याला जे या कोरोनामुळे कोरोना ड्युरेशनमध्ये काय होते करंट कसा भेटते आपल्याला नॉन सायनसोडल करंट भेटते, कसा भेटते नॉन सायनसोडल करंट भेटते आलं लक्षात. तर कोरोनामुळे काय होते कंडक्टर काय होते कोराइड होते जगाटते ठीक आहे. नेक्स्ट पुढे बघा ना खालीलपैकी कोणते घटक कोरोनासाठी जबाबदार आहेत. कंडक्टरचं उच्च अंतर, कंडक्टरमधील उच्च अंतर म्हणजे जास्त अंतर, स्मूथ सरफेस, इनरेग्युलर सरफेस व रफ सरफेस आणि स्मूथ आणि इरेग्युलर सरफेस. ते कोरोना आहे बघा, कोरोना मॅक्झिमम तुम्हाला ठिकाणी क्वेश्चन याच्यावर भेटेल ठीक आहे. तर काय होईल बघा कोरोना आहे तर काय होते जे कंडक्टरमधील अंतर काय होला वाढला, अंतर जर काय म्हणलं आपण डिस्टन्स जर वाढवला तर कोरोना काय होते कमी होते, कोरोना काय होते कमी होते. पण तुम्हाला मला खालीलपैकी घटक कोणता जबाबदार आहे ठीक आहे. तर कंडक्टरमधील उच्च अंतर रिस्पॉन्सिबल आहे का नाही आहे, जास्त झालं तर कोरोना काय होईल कमी होईल पण नाही होणार ठीक आहे. स्मूथ सरफेस, तर स्मूथ सरफेसवर पण कोरोना काय होते कमी होते. म्हणजे जर सरफेस जर काय असेल तुमचा सरफेस स्मूथ असेल, काय असेल स्मूथ असेल तर काय होते कोरोना आपला काय होते कोरोना कमी होते, काय होते कमी होते ठीक आहे. रेग्युलर इरेग्युलर आणि रफ सरफेसवर काय होते कोरोना काय होते आपला जास्त होते. इनरेग्युलर आणि रफ सरफेसवर काय होते कोरोना जास्त, स्मूथ आणि रेग्युलर सरफेसवर काय होते कोरोना कमी होते. याच्यावर काय होते जास्त होते, स्मूथवर कमी होते, डिस्टन्स वाढला तर कोरोना कमी होते. मग तुम्हाला काय म्हटलं जबाबदार कोण आहे, जबाबदार कोण आहे, मग जबाबदार हा माणूस आहे ठीक आहे. कोण आहे इरेग्युलर आणि रफ सरफेस, इरेग्युलर आणि रफ सरफेस. तर एवढे घटक जर मी आपण लक्षात ठेवलं तर याच्यावर कुठं ना कुठं कोणत्या ना कोणत्या प्रकारचा आपण कोरोनाचा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू शकतो ठीक आहे. कारण काय कोरोना कोणकोणत्या घटकावर अवलंबून असते, डायमीटर डिस्टन्स बिटवीन कंडक्टरमधील डिस्टन्स वाढला कोरोना कमी झाला ठीक आहे. याच्यासाठी आपण बंडल कंडक्टर पण वापरतो. आणखीन काय म्हणलं स्मूथ सरफेस जर असेल तर कोरोना काय होते कमी होते, इरेग्युलर सरफेस असेल तर कोरोना काय होते जास्त होते, नंतर स्मूथ आणि रेग्युलर सरफेस असेल तर कोरोना काय होते कमी होते ठीक आहे. चला पुढे बघा खालीलपैकी कोणत्या मोटरचे एक्सायटेशन बदलून ट्रान्समिशन लाईनच्या शेवटी व्होल्टेज कंट्रोल केलं जाते. ट्रान्समिशन लाईनच्या शेवटी व्होल्टेज म्हणजे ट्रान्समिशन लाईनमध्ये जेव्हा व्होल्टेज ड्रॉप होते, या लाईनमध्ये जेव्हा व्होल्टेज ड्रॉप होते तर शेवटी आपण काय करतो व्होल्टेज रेग्युलेशन कमी करण्यासाठी या लाईनमधला व्होल्टेज भरून काढण्यासाठी काय करतो आपण सिंक्रोनस मोटरचा वापर करतो. कशाचा वापरतो आपण
सिंक्रोनस मोटर. तर सिंक्रोनस मोटर जेव्हा ओव्हर एक्साइट असते, काय असते ओव्हर एक्साइट, त्या टाइमला काय करते ना रिॲक्टिव्ह पॉवर काय करते ट्रान्समिशन लाईनमध्ये फीड करते. काय करते रिॲक्टिव्ह पॉवर ॲट लिडिंग पॉवर फॅक्टर. कशावर लिडिंग पॉवर फॅक्टर काय करते रिॲक्टिव्ह पॉवर काय करते ट्रान्समिशनला देते. त्याच्यामुळे ट्रान्समिशन लाईनमध्ये व्होल्टेज ड्रॉप काय करतो आपण भरून काढतो. तर व्होल्टेज कंट्रोल करण्यासाठी आपण काय करतो सिंक्रोनस मोटर ॲट ओव्हर एक्साइट कंडिशनला. जर ओव्हर एक्साइट केलं तर हा सिंक्रोनस कंडेन्सर सारखा काम करेल. काय म्हणून काम करेल ओव्हर एक्साइटेशनमध्ये सिंक्रोनस मोटर ॲक्ट ॲज ए सिंक्रोनस कंडक्टन्स कंडेन्सर कंडक्टर म्हणलं. तर ओव्हर एक्साइटेड सिंक्रोनस मशीन काय म्हणून काम करते आपला सिंक्रोनस कंडेन्सर म्हणून काम करते. लिडिंग पॉवर फॅक्टरवर काय करते रिॲक्टिव्ह पॉवर काय करते ट्रान्समिशन लाईनमध्ये फीड करते. त्याच्यामुळे व्होल्टेज आपलं जे ड्रॉप आहे ते आपण तिथं भरून काढू शकतो. ठीक आहे. तर हे झालं आपलं याच्यासाठी हा काय म्हणलं कोणते मोटरचे एक्साइटेशन बदलून आपण काय करतो लाईन ट्रान्समिशन लाईनमध्ये व्होल्टेज कंट्रोल करतो. कोणती मोटर वापरतो आपण सिंक्रोनस मोटर. ठीक आहे. ट्रान्समिशन सिस्टीममधील फीडर हा वीज पुरवतो. कोणाला ट्रान्समिशन लाईनमध्ये फीडर आहे कोणाला पुरवतो फीडर. किंवा क्वेश्चनमध्ये काय म्हणलं वीज निर्मिती केंद्र जनरेटिंग स्टेशनला फीड करतो, डिस्ट्रीब्युटरला फीड करतो, सर्व्हिसमॅनला फीड करतो की जनरेटर आणि डिस्ट्रीब्युटरला सेट करतो. आता एक सबस्टेशन आहे हे बघा याला म्हणलं आपण सबस्टेशन म्हणलं. त्या सबस्टेशन पासून काय होतं एक फीडर निघून काय करते ज्या एरियामध्ये तुम्हाला इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्यूट करायची त्या एरियापर्यंत काय करतो आपण इथूनपर्यंत काय करतो या फीडरच्या साहाय्याने काय करतो आपण इलेक्ट्रिसिटी काय करतो ट्रान्समिट करतो. ठीक आहे. किंवा तिथपर्यंत सेंड करतो. नंतर इथं काय असते आपल्याकडे काय असते इथं काय असते आपलं एक डिस्ट्रीब्युटर. काय असते डिस्ट्रीब्युटर. तर डिस्ट्रीब्युटर आपण काय करतो सर्व्हिस लाईन आणि मेन्स थ्रू काय करतो टॅपिंग करून आपण काय करतो सप्लाय काय करतो प्रोव्हाइड करतो कन्झ्युमरला. ठीक आहे. तर जे सबस्टेशन पासून डिस्ट्रीब्युटरपर्यंत फीड करण्याचं काम कोणाचं काम आहे इलेक्ट्रिसिटी काम करण्याचं कोण आहे फीडरचं काम आहे. कोणाचं काम आहे फीडरचं. तर ट्रान्समिशन सिस्टीममध्ये फीडर काय करते वीज पुरवतो. कोणाला पुरवायला सबस्टेशन पासून डिस्ट्रीब्युटरला म्हणजे कोणाला प्रोव्हाइड कराल हा डिस्ट्रीब्युटरला. आणि बघा हे जे फीडर आहे त्या फीडरवर काय करतं टॅपिंग करता येत नाही. फीडरवर टॅपिंग करता येत नाही आणि किंवा फीडरवर कधीच आपण टॅपिंग करत नाही. ठीक आहे. दुसरा फीडर डिझाईन करताना काय कन्सिडर करत ते करंट कॅरिंग कॅपॅसिटी. काय आहे करंट कॅपॅसिटी काय कन्सिडर करावं लागते करंट कॅपॅसिटी. याच्यावर मी क्वेश्चन होऊ शकते. ठीक आहे. ते काय म्हणलं आपण फीडर जेव्हा डिझाईन करू तर करंट कॅरिंग कॅपॅसिटी कन्सिडर करू. फीडरवर कोणत्या प्रकारची टॅपिंग होत नाही. डिस्ट्रीब्युटरवर टॅपिंग होते आणि डिस्ट्रीब्युटर डिझाईन करताना काय कन्सिडर करावं लागते व्होल्टेज ड्रॉप. ठीक आहे. म्हणजे इथं ह्याचे बी मुद्दा आपला क्लिअर झाला. तर जे ट्रान्समिशन सिस्टीममध्ये फीडर काय करते तुमचं सबस्टेशन पासून डिस्ट्रीब्युटरला काय करते एनर्जी फीड करते. ठीक आहे. पुढे बघा रिकामी जागावर करोना उद्भवतो. करोना कुठं उद्भवेल फक्त तुम्हाला HVAC आणि HVDC दोन्ही सिस्टीममध्ये काय होते कोरोना दिसायला भेटते. ठीक आहे. पण कम्पेअर टू तुलनात्मक जर बघितलं तर DC सिस्टीमच्या तुलनेत AC सिस्टीमवर करोना काय होतं जास्त प्रमाणात दिसते. ठीक आहे. कारण करोना हे डायरेक्टली प्रोफेशनल काय सप्लाय फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. त्याच्यामुळे काय कोरोना जे लॉस आहे तुमचं AC आणि DC दोन्ही लाईनवर दिसेल पण तुलनात्मक काय होईल AC वर काय होईल जास्त भेटल आणि DC वर काय भेटल ते कमी भेटल. ठीक आहे. म्हणजे काय होईल या क्वेश्चनचा आन्सर AC आणि DC दोन्ही सिस्टीममध्ये काय भेटल आपल्याला कोरोना दिसायला भेटल. ठीक आहे. पुढे बघा आपला ओव्हर ट्रान्समिशन लाईनमध्ये रिकामी जागा दोष हा सर्वात सामान्य प्रकारचा आहे. ठीक आहे. इथं जे रिकामी जागा म्हणजे काय तर ओव्हर ट्रान्समिशन मध्ये सर्वात जास्त कॉमन जे फॉल्ट आहे कॉमन फॉल्ट कोणता आहे डबल लाईन टू ग्राउंड फॉल्ट, सिंगल लाईन टू ग्राउंड फॉल्ट, 3 फेज फॉल्ट, लाईन टू लाईन फॉल्ट. ठीक आहे. इथं बघा हे बघा काय म्हटलं की सर्वात सामान्य आणि सर्वात जास्त वेळा उद्भवणारा जे फॉल्ट आहे ते फॉल्ट कोणता सिंगल लाईन टू ग्राउंड फॉल्ट, डबल लाईन टू ग्राउंड फॉल्ट, सिंगल लाईन टू ग्राउंड फॉल्ट आणि 3 फेज आणि लाईन टू लाईन फॉल्ट. तर सर्वात जास्त जर फॉल्ट होत असेल ते कोणता आहे ते सिंगल लाईन टू ग्राउंड फॉल्ट काय होते सर्वात जास्त होते. त्याच्यानंतर काय होते लाईन टू लाईन फॉल्ट, त्याच्यानंतर काय होते लाईन टू लाईन फॉल्ट. त्याच्यापेक्षा कमी कोणता फॉल्ट होते डबल लाईन टू ग्राउंड फॉल्ट आणि त्याच्यापेक्षा सर्वात कमी काय होते ट्रिपल लाईन टू फॉल्ट. ठीक आहे. आता इथं काय म्हणलं लाईन टू तुम्हाला बघा काय म्हणलं सर्वात जास्त कॉमन फॉल्ट कोणता लाईन टू ग्राउंड फॉल्ट. कोणता लाईन टू ग्राउंड फॉल्ट म्हणजे सिंगल लाईन एकच लाईन बघा सिंगल लाईन टू ग्राउंड याला म्हणतात डबल लाईन फॉल्ट, लाईन टू लाईन फॉल्ट याला म्हणतात डबल लाईन टू ग्राउंड फॉल्ट,
ठीक आहे. आणि याला म्हणजे 3 फेज फॉल्ट LLL ट्रिपल L याला आपण सिमेट्रिकल फॉल्ट आणि 3 फेज फॉल्ट असंही म्हणतो. तर सर्वात जास्त फॉल्ट कोणता होते? लाईन टू ग्राउंड. त्याच्यापेक्षा कमी होते डबल लाईन. त्याच्यापेक्षा कमी काय होते? डबल लाईन टू ग्राउंड. आणि त्याच्यापेक्षाही कमी काय होते? LLL ट्रिपल L फॉल्ट. ठीक आहे. लक्षात. म्हणजे इथे क्वेश्चन काय होता? ओव्हरहेडमध्ये सर्वात सामान्य प्रकार म्हणजे कोणता फॉल्ट होता? सर्वात जास्त कोणता होते? लाईन टू ग्राउंड फॉल्ट. सिंगल लाईन टू ग्राउंड फॉल्ट. म्हणजे ऑप्शन नंबर बी या क्वेश्चनचा बरोबर आन्सर होईल. ठीक आहे. नेक्स्ट पुढे हे बघा, फेरेंटी इफेक्टमुळे काय होते? फेरेंटी इफेक्टमुळे काय होते बघा? फेरेंटी इफेक्टमुळे रिकामी जागा होती. ठीक आहे. फेरेंटी इफेक्ट काय होते? फेरेंटी इफेक्ट काय करतो आपण बघा, जेव्हा नो लोड आणि लाईट लोड कंडिशनला असतात लॉंग ट्रान्समिशन लाईनमध्ये, लॉंग ट्रान्समिशन लाईन वेन द लॉंग ट्रान्समिशन सब्जेक्टेड टू नो लोड ऑर लाईट लोड. म्हणजे एखादी लॉंग ट्रान्समिशन लाईनमध्ये काय आहे? लोड नाही आहे किंवा लाईट लोड कंडिशनला आहे. तर कॅपॅसिटर इफेक्टमुळे, कशामुळे? चार्जिंग इफेक्टमुळे काय होते? हा जे सेंडिंग एंड व्होल्टेज आहे VS आणि हा रिसिव्हिंग व्होल्टेज कोणता आहे? VR. तर काय होते? हा VR काय होते? या सेंडिंग एंड व्होल्टेजपेक्षा जास्त होते. म्हणजे काय? VR इज ग्रेटर दॅन VS. ठीक आहे. प्रॅक्टिकली असं नसते. कसं असायला पाहिजे? या लाईनमध्ये काय असते? काही ना काही काय असते? रेजिस्टन्स लाईनचे काय असतं? पॅरामीटर. लाईनमध्ये काय व्होल्टेज ड्रॉप होईल. समजा उदाहरणार्थ जर मी इथून 100 व्होल्ट जर सेंड केलं तर या लाईनमध्ये काही ना काही समजा 2 व्होल्ट जर ड्रॉप झाला तर इथं किती भेटते तुम्हाला? 98 व्होल्ट भेटेल. एक्झाम्पल म्हणून सांगालो. ठीक आहे. तर काय भेटेल बघा तुम्हाला? जे सेंडिंग एंड व्होल्टेज आहे ना, हे नेहमी काय असते? या रिसिव्हिंग एंड व्होल्टेजपेक्षा जास्त असते प्रॅक्टिकल केसमध्ये. ठीक आहे. बट काय होते? जेव्हा एखादा लाईट लोड कंडिशनला, नो लोड कंडिशनला, लाईट लोड किंवा नो लोड कंडिशनला लॉंग ट्रान्समिशन लाईनमध्ये कॅपॅसिटन्स इफेक्ट, चार्जिंग इफेक्टमुळे काय होते की हा जे सेंडिंग एंड व्होल्टेज आहे ना, या रिसिव्हिंग एंड व्होल्टेजपेक्षा जास्त, म्हणजे जितका आपण ट्रान्समिट नाही केलो ना त्याच्यापेक्षा जास्त व्होल्टेज तिथं भेटायला. तर त्याला काय म्हणजे आपण? फेरांटी इफेक्ट. त्याला काय म्हणतो आपण? फेरांटी इफेक्ट. काय होतं? फेरांटी इफेक्ट. मग जितका रिसिव्हिंग एंडला काय भेटेल? जास्त भेटेल. कोणाच्या कम्पेरेटिव्हली? सेंडिंग एंड व्होल्टेजपेक्षा. जितका दिलो ना त्याच्यापेक्षा जास्त भेटायला. त्याला काय म्हणजे आपण? फेरेंटी इफेक्ट. याला काय म्हणतो आपण? फेरेंटी इफेक्ट. आणि हे कधी पॉसिबल? फक्त नो लोडला आणि कशामध्ये? लॉंग ट्रान्समिशन लाईनमध्ये. ठीक आहे. तर नो लोड आणि बघा, नो लोडला रिसिव्हिंग एंड व्होल्टेज हे काय असते? सेंडिंग एंड व्होल्टेजपेक्षा जास्त असते. म्हणजे ऑप्शन नंबर 1 काय याचा बरोबर आहे. ठीक आहे. पुढे ह्याला काय म्हणा? करंट वाहून नेणाऱ्या कंडक्टरचे इन्सुलेशन प्रदान करण्याचे उद्देश काय असते? एखादा करंट कॅरिंग कंडक्टरला इन्सुलेशन करण्याचे उद्देश काय असते? ठीक आहे. किंवा ऑब्जेक्टिव्ह काय असतात? ठीक आहे. तर लिकेज करंट रोखण्यासाठी आपण इन्सुलेशन करतो. शॉक टाळण्यासाठी आपण इन्सुलेशन करतो. म्हणजे काय होईल? आणि यापैकी कशासाठी नाही म्हणजे काय होईल? ऑप्शन नंबर 2 होतील. म्हणजे 1 आणि 2 काय याचे बरोबर आहे. तर कोणत्याही कंडक्टरला वाहून नेण्यासाठी आपण इन्सुलेशन कशासाठी करतो? लिकेज करंट कमी होणे आणि शॉक पासून वाचवण्यासाठी, म्हणजे शॉक टाळण्यापासून. म्हणजे ऑप्शन नंबर 2 काय याचे बरोबर आहे. ठीक आहे. नेक्स्ट पुढं, भारतीय विद्युत नियमानुसार हा व्होल्टेज लाईन मध्ये रस्त्यावर जमिनीपासून किमान किती उंचीवर असायला पाहिजे? ठीक आहे. कोण नियम? IE नियमनुसार हायर व्होल्टेज. ठीक आहे. हाय व्होल्टेजमध्ये काय असते? जवळपास समजा जर आपला लो व्होल्टेज असेल, लो आणि मीडियम व्होल्टेज असेल तर जवळ किती आपण? 15 फीट. किती? 15 फीट अंतरावर आपण काय करतो? जमिनीपासून किती अंतर असायला पाहिजे? लाईनचे किती असायला पाहिजे? 15 फीटपर्यंत असायला पाहिजे लो व्होल्टेज आणि मीडियम व्होल्टेज. 33 kV पर्यंत किती असायला पाहिजे? हे 17 फीट असायला पाहिजे. किती असायला पाहिजे? 17 फीट हे अंतर असलं पाहिजे जमिनीपासून लाईनपर्यंत क्लिअर. आणि 132 kV वर किती असायला पाहिजे? हा 20 फीट असायला पाहिजे. किती असायला पाहिजे अंतर? हा 20 फीट अंतर असायला पाहिजे. ठीक आहे. तर आपल्याला क्वेश्चन काय म्हणलं? हाय व्होल्टेज. तर हाय व्होल्टेज जी लाईन आहे 33 kVच्या वर ते जे बी असेल, ठीक आहे, तर त्याला काय म्हणायचं आपण? किती अंतर असायला पाहिजे? 20 फीट अंतरावर. किती असायला पाहिजे? 20 फीट अंतरावर. ठीक आहे. तर 20 फीट अंतरामध्ये ऑप्शन नंबर 1 काय झाला? आपल्या क्वेश्चनचा बरोबर आन्सर झाला. ठीक आहे. पुढे बघा, जर ट्रान्समिशन सिस्टीमचा व्होल्टेज V असेल, समजा इथं काय असेल? ट्रान्समिशन सिस्टीमचा व्होल्टेज V असेल पाहिजे. काय असेल? V असेल तर त्याच प्रमाणात वापरलेल्या कॉपरचे वजन किती असेल? ठीक आहे. कॉपर म्हणजे असं काय? वेट ऑफ द कंडक्टर. वेट ऑफ द कंडक्टर तुम्हाला जर फाइंड करायचं असेल तर वेट ऑफ द कंडक्टर आपण कसं फाइंड करतो? बघा, वेट, कॉपरचा वेट आहे ते डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असते? बघा, डायरेक्ट प्रोपोर्शनल टू ठीक आहे. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल, डायरेक्टली नाही, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल काय असते? V² असते. आणि सोबतच काय असते? इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू काय असते? cos phi स्क्वेअर असतं. ठीक आहे.
आता याचा एक चांगला डेरिव्हेशन एक फॉर्म्युला पण निघते, एवढ्या फॉर्म्युलाची काही गरज नाही आपल्याला, हे दोन गोष्टी जर लक्षात ठेवलं तर या क्वेश्चनचा आन्सर आपल्याला मिळून जाईल. ठीक आहे, काय असते वेट ऑफ द कॉपर, तर सिस्टम व्होल्टेज व्ही असेल, सिस्टमचा व्होल्टेज व्ही असेल तर त्या टाईमला काय होते वेट ऑफ द कॉपर आणि वेट ऑफ द कंडक्टर इज प्रोपोर्शनल टू इनवर्सली प्रोपोर्शनल टू व्ही स्क्वेअर आणि इनवर्सली प्रोपोर्शनल टू पॉवर फॅक्टरचा स्क्वेअर. इनवर्सली व्यस्त प्रमाणात, दोन्ही पण व्यस्त व्होल्टेज आणि पॉवर फॅक्टरच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असते. ठीक आहे, दोघाच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात. पण इथं एकच क्वांटिटी दिली, व्होल्टेज दिली. ठीक आहे, तर व्होल्टेजचा काय असलं पाहिजे व्यस्त प्रमाण आणि वर्गाच्या, म्हणजे ऑप्शन नंबर 1 काय बरोबर आहे. ठीक आहे, 1/v स्क्वेअर, बघा 1/v स्क्वेअरच्या प्रमाणात असेल. म्हणजे ठीक आहे, म्हणजे कॉपरचे वजन किती असेल 1/v स्क्वेअर. पुढे बघा काय म्हटलं, उच्च व्होल्टेज ट्रान्समिशन लाईनमध्ये अर्थ कंडक्टर वापरला जातो. लाईन कंडक्टरच्या वर, लाईन कंडक्टरच्या खाली, लाईन कंडक्टरच्या समान स्तरावर आणि खालील वरीलपैकी एकही नाही. ठीक आहे, बघा जे लाईन ट्रान्समिशन लाईन व्होल्टेजवर, हाय व्होल्टेज ट्रान्समिशनमध्ये अर्थ कंडक्टर काय वापरतो बघा. हे आपल्याकडे एक टावर आहे, हे आपल्याकडे काय एक टावर आहे. ठीक आहे, इथून काय गेले आपले हे ट्रान्समिशन लाईन आपले हे गेले. ठीक आहे, या ट्रान्समिशन लाईनच्या वर काय असते बघा, हे ट्रान्समिशन लाईनच्या वर काय असते तुमचा एक अर्थ कंडक्टर इथे लावलेला असते. ठीक आहे, हा अर्थ कंडक्टर काय असते बघा वरती असते ट्रान्समिशन लाईनच्या वर आणि याला कुठं असते जमिनीकडे आपण काय करतो डायव्हर्ट करतो. ठीक आहे, कारण काय जे ट्रॅव्हलिंग वेव्ह असतात, हे ट्रॅव्हलिंग म्हणजे वीज वगैरे जे असते ना, हे काय करते कधी पण टॉलर ऑब्जेक्ट म्हणजे उच्च ऑब्जेक्ट काय करते कॅप्चर करते, कारण वरून येते ना, मग वरात जे सापडलं तिथं गेलं म्हणजे हा काय कंडक्टिंग पार्ट आहे. मग काय होईल लाईन डायव्हर्ट कुठं होईल तुमच्या पहिलं या कळेल अर्थ कंडक्टरवर पडेल, अर्थ कंडक्टरवरून कुठं जाईल जमिनी. म्हणजे हे जे लाईन आहे हे लाईनला आपण काय करतो प्रोटेक्शन प्रदान करतो सर्ज व्होल्टेजपासून काय करतो आपण प्रोटेक्शन प्रदान करतो अशा पद्धतीने. म्हणजे ट्रान्समिशन लाईनमध्ये अर्थ कंडक्टर आहे, हे अर्थ कंडक्टर कुठे आहे लाईनच्या सर्वात टॉपला म्हणजे वरती आहे. लाईन कंडक्टरच्या वर आहे, लाईन कंडक्टरच्या खाली आहे, लाईन कंडक्टरच्या समान आहे किंवा लाईन कंडक्टरच्या कुठे सर्वात वरती आहे. म्हणजे काय ऑप्शनचं या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन नंबर ए. पुढे हा बघा दिलेल्या पारेषण लाईनचे टक्केवारी नियमन, म्हणजे काय होते दिलेल्या ट्रान्समिशन लाईनचे व्होल्टेज रेग्युलेशन किती आहे. दिलेल्या ट्रान्समिशन लाईनचं व्होल्टेज रेग्युलेशन काय असते, व्होल्टेज रेग्युलेशन काय असते चेंज इन व्होल्टेज टर्मिनल व्होल्टेज, म्हणजे कुठं रिसिव्हिंग एंडला मिळणारा व्होल्टेज, रिसिव्हिंग व्होल्टेजला कोणता असते VR, सेंडिंग एंड व्होल्टेज कोणता असते VS. नो लोडला काय असते VS आणि VR काय असतात दोन्ही समान असतात. पण जसा जसा लोड वाढते तसं तसं VR काय होते कमी होते. कशामुळे लाईन व्होल्टेज ड्रॉपमुळे, कशामुळे लाईन व्होल्टेज ड्रॉपमुळे. तर आपण काय होतं जे रिसिव्हिंग टर्मिनल व्होल्टेज चेंज इन टर्मिनल व्होल्टेज आहे त्याला रिसिव्हिंग एंडच्या फॉर्ममध्ये काय करतो आपण त्याला डिफाईन करतो. म्हणजे कसं डिफाईन करतो बघा VS मायनस VR. बघा म्हणजे काय झालं दोघांमधला डिफरन्स सेंडिंग एंड व्होल्टेज आणि रिसिव्हिंग एंड व्होल्टेज बघा बरोबर आहे. दोघांमधला जे अंतर आहे इन टर्म्स ऑफ कशाच्या VRच्या फॉर्ममध्ये पर्सेंटेजसाठी मल्टिप्लाय बाय 100. तर हा भेटला आपल्याला पर्सेंटेज काय भेटला तुम्हाला चेंज पर्सेंटेज रेग्युलेशन इक्वल टू. ठीक आहे, काय करतो आपण बदलणारा व्होल्टेज टर्मिनलला बदलणारा व्होल्टेज काय दोघांचा डिफरन्स VS मायनस VR. पण कोणाच्या फॉर्ममध्ये घेऊ आपण VRच्या फॉर्ममध्ये, मग डिवाइड बाय काय VR घेऊ. ठीक आहे, तर हा ऑप्शन कुठं दिसते बघा VS मायनस VR डिवाइड बाय VR स्क्वेअर. पहिला ऑप्शन नाही, दुसरा ऑप्शन काय VS मायनस VR डिवाइड बाय VR बरोबर. ठीक आहे, हे बी चुकीचं म्हणजे ऑप्शन नंबर बी काय आपला राईट आन्सर. ठीक आहे, पुढे काय म्हणलं हॉलो कंडक्टर रिकामी जागा करिता वापरतात. कॉपरचे वजन कमी करण्याकरिता, स्टेबिलिटी वाढवण्यासाठी, कोरोना लॉस कमी करण्यासाठी, पॉवर ट्रान्समिशन कॅपॅसिटी वाढवण्यासाठी. तर हॉलो कंडक्टरचा वापर आपण कशासाठी करतो कोरोना लॉस कमी करण्यासाठी हॉलो कंडक्टरचा वापर केला जाते. ठीक आहे, नेक्स्ट पुढे बघा काय म्हणलं डी इक्वल टू कंडक्टरमधील अंतर R इक्वल टू या कंडक्टरची त्रिज्या असेल म्हणजे रेडियस असेल तर सिंगल फेज 2 वायर लाईनचा इंडक्टन्स किती आहे. ठीक आहे, सिंगल फेज लाईन इन द इंडक्टन्स L इज इक्वल टू काय असतं 2 × 10⁻⁷ log E/d/r म्हणजे काय असते GMD/GR. पण आपण इथं याला या फॉर्ममध्ये मी याला आणू शकतो. म्हणजे काय याला जर असं केलं 0.4 log E/d/r. ठीक आहे, हे काय असते हेनरी पर किलोमीटर पर फेज. ठीक आहे, पण याला हे जे असते याला कशामध्ये घेतो आपण मिली हेनरी पर किलोमीटर. ठीक आहे, तर इथं काय होईल म्हणजे काय होईल सिंगल फेज इंडक्टन्स किती होईल आपला 0.4 log E/d/r.
ठीक आहे, हा झाला आपला आन्सर. म्हणजे 0.4 लॉग डी बाय आर कुठे भेटेल तुम्हाला? 0.4 कुठे आहे? इथं आहे. हे 0.4 लॉग डी बाय आर मिली हेनरी पर किलोमीटर. मिली हेनरी पर किलोमीटर त्याला आपण अशा फॉर्ममध्ये त्याला आपण काय करू शकतो? डिफाईन करू शकतो. म्हणजे हे झालं क्वेश्चनचं योग्य आन्सर. ठीक आहे. तेव्हा ट्रान्समिशन लाईनचे ट्रान्सपोजिशन रिकामी जागा करिता केला जाते. ट्रान्सपोजिशन ऑफ कंडक्टर. तर ट्रान्सपोजिशन ऑफ कंडक्टर म्हणजे काय असते बघा. समज आपल्याकडे 3 फेज आहे, म्हणजे कोणता आहे? आर वाय बी. हे रेड फेज घेतलं. ठीक आहे. दुसरा कोणता घेतला आपण? तर रेड फेज काय करतो आपण? याची टोटल लांबी जी असेल ना, समजा टोटल लांबी, ती टोटल लांबी काय करतो आपण? याला किती असते? 1/3. म्हणजे 1/3 म्हणजे बघा 3 पार्ट केलं. तर 3 पार्ट नंतर काय होते? याची लांबीमध्ये काय होतं? आपण याला याची पोझिशन काय करतो? आपण चेंज करतो. याची पोझिशन काय करतो? चेंज. किती? 1/3 लेंथवर. 1/3 लेंथ म्हणजे किती? बघा हा आणि हा, म्हणजे 3 पार्ट केलं. तर इथून काय होईल? याची पोझिशन काय होईल? बघा इथून कंडक्टरची पोझिशन काय होईल? इथून गेलं, इथून पोझिशन काय होईल? चेंज. मग ह्या खाली येईल. मग परत ती 1/3 लेंथ नंतर आणखीन काय होईल? याची पोझिशन काय होईल? चेंज होईल. ठीक आहे. हे झाला आर फेज. नंतर समजा आपल्याकडे वाय फेज आहे. तर वाय फेज काय होईल? आपला बघा इथं होता. तर परत काय होईल? याची पोझिशन आणखीन चेंज होईल. परत आणखीन पोझिशन चेंज होईल. परत कुठे येईल? आणखीन वर जाईल. ठीक आहे. आर फेज वाय फेज झालं. ठीक आहे. आता जे बी फेज आहे, ब्लू फेज, तर बी फेज काय करते? आपलं इथपर्यंत कंडिशन लावतात. नंतर परत कुठे जाते ना? वरी जाते. परत 1/3 कंडिशन पर्यंत काय? 1/3 लेंथपर्यंत काय होईल? या पोझिशनमध्ये. परत काय होईल? त्याची पोझिशन काय होईल? चेंज होईल. म्हणजे अशा पद्धतीने काय करतो आपण? काय करतो? हे फेजचं काय करतो? पोझिशन चेंज करतो. म्हणजे टोटल लांबीचं किती? 1/3. टोटल लांबीचं किती? 1/3. 1/3 पोझिशनला काय करतो आपण? त्याची काय करतो? पोझिशन चेंज करतो. तर या पोझिशन चेंज करण्याला आपण काय म्हणतो? ट्रान्सपोजिशन ऑफ कंडक्टर. याला काय म्हणतो आपण? ट्रान्सपोजिशन ऑफ कंडक्टर. याला काय म्हणतो आपण? ट्रान्सपोजिशन ऑफ कंडक्टर. ठीक आहे. ट्रान्सपोजिशन ऑफ कंडक्टर. मग ट्रान्सपोजिशन ऑफ कंडक्टर कशासाठी करतो आपण? ट्रान्सपोजिशन ऑफ कंडक्टर लाईनमधला व्होल्टेज ड्रॉप बॅलन्स करण्यासाठी. कशासाठी? लाईनमधला व्होल्टेज ड्रॉप आपण कशासाठी? बॅलन्स करण्यासाठी ट्रान्सपोजिशन ऑफ कंडक्टर करतो. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्र, अशा प्रकारे आज आपण प्रिव्हियस इयर एक्झाममध्ये आलेले इलेक्ट्रिशियन ट्रेड संबंधित ट्रान्समिशन या सब्जेक्टचे काही क्वेश्चन आपण घेतले आहेत. तर पुढील व्हिडिओमध्ये आपण नवीन टॉपिकसह नवीन क्वेश्चनसोबत भेटूया. तेव्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.